नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय गजानन माऊली. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात वाळवणाचे कामं भरपूर असे असतात. तर संध्याकाळ झाली की संध्याकाळ उन्हाने आणि त्या कामाने काहीच एनर्जी अशी उरत नाही काम करण्यासाठी. तर चला म्हटलं आज काहीतरी झटपट बनणारं आपण घरामध्ये बनवूया. तर आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर. मी सुहाना मसाल्याच्या पुड्या आणलेल्या आहे रेडीमेड. जो मसाला पॅक मिळतो त्या 2-3 पुड्या मी आणलेल्या आहे, म्हणजे असं काही गडबडमध्ये आपल्याला पटकन असं सोपं रेसिपी होऊन जाते. आणि मटर पनीरसोबत सॉफ्ट आणि क्रिस्पी पराठे पण करणार आहोत. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही घरी परफेक्ट बनवू शकता. तर चला लगेच सुरू करूया. आता या मसाला पोडीमध्ये पूर्ण मसाले असतात, तिखट मीठ वगैरे सगळं टाकलेले असते. तरीही एक आपल्याला स्पायसीपणा ॲड करण्यासाठी मी घरचा एक कांदा घेतला, 2 टोमॅटो घेतले, थोडं लसूण अद्रकही घेतलं. मी टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि कांद्यालाही मिक्सरमध्ये थोडा जाडसर बारीक मी असा कट करून घेतला. तर मी बाजूच्याच गॅसवरती दूध ठेवलं होतं, कारण मुलांना कुल्फी हवी होती. आता मी एक मागच्याच म्हणजे कालच मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे कुल्फीचा. खूप छान अशी कुल्फी होते. दुधासोबत भाजी पण होते, दोन्ही कामं होतात म्हणून दोन्ही गॅसवरती दोन्ही कामं चालू होते. इथं आपली टोमॅटोची पेस्ट रेडी आहे. तर मी सुहानाचा हा मटर पनीर मिक्स आणलेला आहे. तर ही पेस्ट एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो जाडसर चिरलेला कांदा आहे आणि लसूण आणि थोडी अद्रक ते पण त्यामध्ये बिना पाण्याचं थोडं जाडसर मी असं वाटून घेते. ही भाजी आपण बिना कांद्याची म्हणजे थोडं टोमॅटो प्युरीही असली तरी चालते, पण मला थोडं कांदा वगैरे आवडतो. तर मी यामध्ये कांदा लसूण थोडं ॲड करून घेतलं. तर आधी आपण कढईमध्ये तेल वगैरे टाकून मटर शिजायला टाकले होते. तर छान असे आपले मटर शिजून आले. मी आधीच तेल टाकलं, थोडं मीठ टाकलं होतं आणि त्यामध्ये मटर टाकून दिले. तोपर्यंत छान शिजून येतात तोपर्यंत मी मसाला तयार केला. आता इथं पनीर घेतला आणि पनीर छान असं कट करून घेते. घरचं दूध असलं की पनीर घरीच बनवले जाते. आता मुलं थोडी मोठी होत आहे, तर त्यांना त्याच्या आवडीनुसारच भाज्या आपल्याला करून द्यायच्या असतात. मुलांनी जर म्हटलं पनीर तर पनीर, कोणतीही भाजी त्यांना साधे ज्या आपल्या पालेभाज्या वगैरे असतात त्या नाही जात. तर छान मी इथं पनीर थोडं पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं, जेणेकरून पनीर छान धुवून निघेल. आणि आपण फ्रीजमध्ये जे ठेवतो ते थंडगार झालेलं असतं, तर थोडा थंडगारपणा त्याचा कमीही होऊन जातो, म्हणून मी थोडा वेळ त्याला 10-15 मिनटं पाण्यामध्ये ठेवते. आता छान इथं धुवून झाल्यानंतर नितारून घेतलं आणि नितारून घेतल्यानं आपल्या आवडीप्रमाणे पनीरचे छोटे छोटे क्यूब करून घ्या. इथं मी स्क्वेअरमध्ये छान छोटे छोटे पनीरचे क्यूब करून घेतले. आता एक वेळेस आपण सकाळी तरी थोडी सुकी वगैरे भाजी करू शकतो किंवा भाजीपाल्याचे कोणतेही पराठे वगैरे करून देऊ शकतो, पण संध्याकाळी कसे सर्व घरामध्ये असतात, तर थोडी मीडियम आणि पातळ भाजीच सर्वांना लागते, जेणेकरून छान असं पोटभर जेवण होते. तर जेमतेम मी लवकरच स्वयंपाक करते, म्हणजे 7 वाजेची जेवणं वगैरे आमचे होऊन जातात. छान आपलं मटर शिजून झालेलं आहे. तर एका बाउलमध्ये मी ते मटर आणि पाणी काढून घेतलं आणि गॅसवरती परत आपली कढई ठेवून दिली. आता कढई छान तापू द्यायची. छान तापल्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेणार आहे तेल. आता मीडियम गॅसवरती आपलं तेल तापेल तोपर्यंत सुहाना मसाला मिक्स कट करून घेतला आणि एक बाऊल घेतला आणि बाऊलमध्ये जे मिक्स होतं आपलं मसाल्याचं ते टाकून घेतलं आणि पाण्याने छान हलवत हलवत मिक्स करून घेतलं. थोडं पातळ गोळ्यासारखं असं त्याला करून घेतलं. आता यामध्ये तिखट मीठ वगैरे सगळं असतं, पण आपल्याला थोडं स्पायसी आपल्या घरानुसार आवडीनुसार तिखट जेवढं आपल्याला लागते तेवढं त्यामध्ये ॲड करायचं. छान हे मिक्सचर मिक्स होईल तोपर्यंत चमच्याने ढवळून घ्यायचं, जेणेकरून जे पावडर आहे ते आपलं लिक्विड फॉर्ममध्ये तयार होऊन जाईल. आता थोडं थोडं पाणी टाकून हलवून घेतलं. तर आपल्या तिकडे कढई ठेवलेली होती, ते कढई छान तेल असं त्यामध्ये तापलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये मला थोडं स्पायसी पाहिजे होतं, तर मी घरामधलं जे आपलं लाल तिखट असते ते 2 चमचे यामध्ये ॲड केलं आणि छान हे मिक्स असं करून घेतलं. आता कढईमधलं छान आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण जे कांदा आणि लसणाची जाडसर अशी पेस्ट केली होती ते त्यामध्ये टाकून छान लालसर होईल असं मीडियम गॅसवरती आपण ते परतून घेणार आहे.
आता कसं माहिती आहे का, कुठलीही भाजी करताना आपल्या गॅसची फ्लेमवर अर्ध्या गोष्टी डिपेंड असतात. आता जो मसाला असतो हा होण्याकरता आपल्याला मीडियम गॅसवरतीच पाहिजे. थोडा मोठा गॅस असला की आपले मसाले जळून जातात. तर माझ्या मीडियम गॅसवरती छान असा कांदा झालेला आहे आणि बाजूला जी प्युरी केली होती टोमॅटोची ती त्यामध्ये ॲड करून घेतली. आता पण माझा गॅस मीडियमच आहे. आता मीडियम गॅसवरतीच मी छान तेल सुटेन तोपर्यंत कांदा, लसूण आणि टोमॅटो होऊ दिला आणि हा झाल्यानंतर मसाल्याची पाण्याने पेस्ट करून ठेवलेली होती ते त्यामध्ये टाकून द्यायची आणि मीडियमच गॅसच्या फ्लेमवरती छान तेल सुटेन तोपर्यंत आपला हा जो मसाला आहे तो ढवळत राहायचा, हलवत राहायचा. जेणेकरून हलवत का बरं राहायचा, जेणेकरून आपलं जे कढईचं बूड आहे ते लागून येणार नाही, म्हणून मध्ये मध्ये चमच्याने मसाला हलवत राहायचा. तर इथं मी टोमॅटोची प्युरी टाकली होती तेव्हा पण थोडं मीठ टाकलं होतं, जेणेकरून आपलं तेल लवकर सुटून येईल. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मटर जेव्हा आपण शिजायला टाकलं होतं तेव्हा पण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ऑलरेडी आपला सुहाना मसाला आहे त्या पण मध्ये मीठ असतं. तर तेही लक्षात ठेवून आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे. तर हा मसाला झाल्यानंतर मी आपले जे मटर बॉईल केलेले होते ते आणि जे पाणी होतं त्याच्यासोबत ते यामध्ये टाकून दिलं आणि पनीरचे जे क्यूब केले होते छोटे छोटे ते पण यामध्ये टाकले आणि ग्रेव्हीमध्ये थोडा वेळ पनीरचे जे क्यूब होते ते मी होऊ दिले आणि साईडलाच मी थोडं गरम पाणी करायला ठेवलं होतं. कारण ही जास्त घट्ट झालेली होती भाजी, तर थोडी सैलसर मला भाजी हवी होती. तर त्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार पाणी घालून घेतलं. तुम्हाला हवं असलं तर तुमच्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही तुम्ही करू शकतात, थिक किंवा पातळ. तर इथं झटपट बनणारं आपलं मटर पनीर आहे ते रेडी आहे. थोडं चवीनुसार मीठ मी टाकून घेतलं आणि आपल्या आवडीनुसार कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्या. तर इथं पनीरसोबत मला बनवायचे होते सॉफ्ट असे पराठे. तर मी आधीच डो तयार करून ठेवलेला होता आणि सॉफ्ट असे मी मटर पनीरसोबत पराठे तयार केले. तुम्ही फुलके किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही बनवू शकतात. छान असं आपलं मटर पनीर तयार आहे. आता तुम्हाला एक मी सिक्रेट टिप्स देते. यामध्ये पूर्ण कोणतीही भाजी असो, भाजी झाल्यानंतर तुम्ही 1 चमचा आपलं खाण्याचं तूप जे आहे घरामध्ये असते ते त्यामध्ये मागून टाकलं की आपल्या भाजीला एक छान अशी चव येते. इथं मी 1 चम्मच तूप भाजीमध्ये टाकून घेतलं आणि छान असं आपलं मटर पनीर तयार झालेलं आहे आणि छान असे सॉफ्ट क्रिस्पी आपले पराठे तयार आहे. आपलं मटर पनीर आणि जेवणाचं ताट आणि सॉफ्ट असा पराठा, त्याच्यासोबत कांदा, लिंबू. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर नक्की या. धन्यवाद. भेटूया पुन्हा.